तर मित्रांनो हाच पोरगा लेट आलाय एकदम, म्हणजे 7ला दिलाय टायमिंग. आमच्याकडे मेसेज सुद्धा आहे आणि आलाय 8 वाजता, 8:15 वाजले. प्लीज कृपया आपल्या व्हिडिओमध्ये शिव्या घेऊ नका. हाय महेश, हाय दीपक आणि हाय तोच लेट करणारा माणूस ज्याला लाज नाही. इकडे बघ रे, बघ इकडे. हा वाटते का जराशी आहे का? हा लव यू. आणखी पोरं गेले तिकडे. हा इकडे हॅरी पॉटर निवती ग्रुपवाला आणि अमरदा म्हणजे आमचा किंग ऑफ रिंग, ज्याला सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे सादर करतो. मॅडमला चांगले दाखवतो. इकडे बघ, इकडे दाखव. हा भाऊ, याला ओळखलं असेल तो मॅडमला. 1 नंबरचा BH आहे तो. BH 1 नंबरचा खतरनाक माणूस. इकडे ये इकडे. तुझं तोंड दाखव जरा. हो चार्जर सगळे घेतले आयफोनचं. मग बाकी मस्त ना. आणि काय वाटतंय तुला आज पिकनिकला जाणार आहे आणि म्हणजे भरपूर महिन्याने आपली निवतीनंतरची अलिबागची पिकनिक. सुरेश कसं वाटतंय तुला भाऊ आज बघून? चांगलं वाटतंय कारण आम्ही भाऊ सोबत आलोय आज. आणि भाऊ सोबत असल्यावर कसलीच कमी नसते, कारण भाऊ हा आमचा कॅशियर आहे, खजिनदार, उपसंघटक. हा मी कंटाळलो बोलून, कारण बोलून थकलो, कारण या माणसाने खूपच लेट केलं आहे. 7 वाजता उठायला आम्हाला इथं पोचायला लावलेलं आणि जो 7 वाजता नाही येणार त्याला नाश्ता द्यायला लावणार होता. तुला काय सचिन नाश्ता देईल का? तुला वाटतं का? हा बोलावलं नाही तर का पंढरपूर. आता ती एक गाडी आहे तिकडे सिलेरिओ, ही इकडे इर्टिगा मला वाटतं. आता कुठल्या गाडीत जागा होईल तिथे बसायचे. हे पाण्याचे क्रेट वगैरे घेतलेत, 4 क्रेट घेतले. आमची पिकनिक चालले अलिबागला. दरवर्षीप्रमाणे अलिबाग. आम्हाला दुसरा प्लेस नाही, आम्ही अलिबागलाच जातो. चला अलिबागची मजा तर घेऊया. चला व्हिडिओला सुरुवात करतो, पूर्ण व्हिडिओ बघा. त्यांचे अध्यक्ष हा सुरेश, हा आहे राजेश आणि हा आहे तू उपसंघटक ना. उपसंघटक लाजा अजिबात नाहीत, नागायला घेऊन फिरतात सकाळी. आता आम्ही करणार आहे म्हणजे हे काय करता याला, आम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहे, तर त्यासाठी आम्ही नारळ घेतलेला आहे. इकडून घंटा गाडी आली बघा. नाका एकदम मस्त आहे, फक्त ओला कचरा, सुका कचरा. हो द्या मंगल मुगले चटणी बनवायची. एक गाडी काय पोरगी बघायला चाललाय का? येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. आमचा असाच प्रवास सुखकर होणार आहे. अजून त्या गाडीच्या इथे पण आपल्याला पुढायचं आहे, तिकडे पण चला मित्रांनो. गाडी चालू होय महाराजा. बाबाचं नाव घे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अशा प्रकारे आमच्या पिकनिकला सुरुवात होते. बघूया आता कसा प्रवास होते. प्रवासात भरपूर काहीतरी मजा येणार आहे. व्हिडिओ बघा, मजा काय व्हिडिओची, खूप मजा येणार आहे पिकनिकला. हा सगळे उत्सुक आहेत, असं नाही की नाही. आमच्या पाठी स्वामी आहेत, मजा येणार आहे पिकनिकला. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो प्रवासाला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे आमची सिटिंग अरेंजमेंट आहे. पुढे राईट साईडला तो गाडी चालवतो सचिन, इकडे दीपक बसला आहे ढोले आमचा. हा भाऊ पद्या, अमरदा. सूर्याने नेहमीप्रमाणे माझ्या बाजूला बसण्याची संधी सोडलेली नाही. मी मध्ये आहे इथे. या बाजूला आहे महेश, दिसतो का तू? हा दिसतो, हा इकडे गाडीत सुद्धा. तर अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात झाली. आणि कसं वाटतंय सूर्या तुला आता लेट आलायस? मला तोच शब्द तुझा आठवतो की 7च्या नंतर जो आहे लेट करेल तो पार्टी देणार. तर तू आम्हाला आज नाश्त्याला काय पार्टी देणार आहेस? मी 2 पाव आणि चटणी देणार आहे सगळ्यांना. चटणी पावचा आपला जो प्रोग्राम आहे तो असणार आहे. त्याच्यामध्ये अनलिमिटेड पाव खाऊ शकता, चटणी खाऊ शकता. म्हणजे पोरं पेपर लाईनला नाही चाललेत सकाळी 6ला उठून, तर पोरं पिकनिकला चाललेत. आम्ही पहिले पेपर लाईनला यायचो तेव्हा हा नाश्ता होता. चला एक नंबर तुझी कंबर चाल शेकी. दीपक नाचणार आहे यावरती तिथं. नाही ना तर सांगा. दीपक नाच. ए दीपक नाच. ह्याच्यावरती गाणी लावली असती ना ती डायरेक्ट, म्हणजे आम्हाला पण दिसलं असतं. हे प्ले कर ना. कशाला स्टॉप केलं? बसा लावू नको आम्हाला तुम्ही, प्लीज नको, प्लीज. काही गाणी लावू. आवाज कर. तेरे जैसा यार कहाँ ऐसा यारा
करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना। मित्रांनो आम्ही आता आलोय मोठे गोम नाही वेशवी गावात म्हणजे ह्याचं गाव आहे बांगर कुटुंबीय आहे. हा बांगर आता आम्ही भरपूर वेळाने थांबलोय, जवळजवळ 1 सव्वा तास जास्त झाला. पेट्रोल पंपला पाणी भरायला थांबलोय, अरे सॉरी पेट्रोल भरायला थांबलोय, पाणी भरायला थांबलोय. वेशवी गावचे कोण असतील तर सबस्क्राईब कर. हात दाखव तुझा असं सबस्क्राईब दिसतो, बोर्ड दाखव ना, बोर्ड दाखव. हा मोठा मोठा तर आता अशीच मस्करी चालू राहणार का. पिकनिक आहे, पिकनिकमध्ये तर मजाक मस्ती होणार. मजा आमच्या करणारा भाऊ तोंडावरच्या फोड्या फोडताना याला बघितलं असेल तुम्ही, मालक हॅरी पॉटर. अरे लगेच चला यायला काय, आता आपल्या गावाजवळ थांबायचंय. कुठल्या वेशीवरती. तर मित्रांनो आता पुढे थांबणार आहोत. वेशवी गावाजवळ आलं, पेट्रोल भरलं दोन्ही गाड्यांमध्ये आणि त्या गावाच्या इथं जायचं. बघूया कोण वेशवीवाले असतील तर नक्की व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा किंवा कमेंट करायला विसरू नका. बोल ना गाणं, अरे गाणं बोल. नको माझ्या हृदयाच्या पंचकोशीत काय येशील का तू, येशील का तू, येशील का कुठं येशील का माझ्या हृदयाच्या पंचकोशीत. हा येऊ का. येशील का हा जयेश बांगरचं गाव आमच्या जय हनुमान मंदिर प्रवेशद्वार मोठे भाऊ. हे बघा या गाडीत बसलेत हे भिकारी सगळे. गाडी बघ, गाडी समोर खाली हे मोठे भाऊ आले कुठे आहेत ना. मित्रांनो आम्ही सकाळी 8:15ला निघालोय. आम्हाला वाटलं अलिबाग येईल लवकर, पण ते अलिबाग यायचं नाव नाही. अलिबाग यायचं नाव नाही, कारण अलिबागला जाता जाता गाडी 10 वेळा थांबली. आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गाडी थांबली. आमच्या उपाध्यक्षांनी गाडी भलतच ठिकाणी टाकली. हो नेहमी सारखी. आम्हाला वाटलं गाडी काय अशी चालवतो, मला वाटलं झोपला की काय गाडी चालवतो नाही, एकदम बाहेर काढली, आत टाकली. आता गाव तर आहे महेश बांगरचा, यांचा गाव आहे. बोलला आता गाव तुमचं आहे ना, तो मगाशी गाव होता हनुमान मंदिर होतं आपलं मोठे बोम गाव आहे. आता हे मोठे छोटा भाऊ महागणपती. आता आपण चिरनेरला आहे का, चिरनेर गाव. आणि आपण आता इथे नाश्ता करायला थांबलोय. आपण या साईडनी पहिल्यांदा चाललोय, या साईडला कधी आलो नव्हतो, म्हणजे या आतल्या रस्त्याने. आपण कसे शॉर्टकट आहे, अलिबागचा शॉर्टकट आहे, पण वगैरे रस्ता मोठा आहे का, म्हणजे एकदम मस्त शॉर्टकट आहे का हे शॉर्टकट आहे. अच्छा शॉर्टकट आहे, पनवेलपेक्षा तरी हा जवळ आहे. जवळ. आणि आता नाश्ता कुठे करणार आपण? आता आपण इथे नाश्ता करायचा चामुंडा हॉटेल म्हणून आहे, तिथे नाश्ता करणार आहोत. बघूया काय नाश्ता मिळतो.
तर मित्रांनो आता भरपूर वेळ झाला, जवळ अर्धा तास झाला आम्हाला तिथून आता नाश्ता करून, तरी सुद्धा अजून आमचा प्लेस आलं नाही आहे. गाडी बंद करा गे, गाणी बंद करा मित्रांनो, जरा गाणी बंद करा, जरासं बोल सुग्या माझ्यावर. असा काय गपचूप बसलाय. आता आपण तो शॉर्टकट जर नसता मारला, याचा कुठलं गाव याचा? चिरनेर. मोठे भोम चिरनेर ना, चिरनेर तिकडून जर नसतो आलो तर आम्ही, मला वाटतं आता अलिबागच्या आतल्या रोडला असतो. आतला रोडला असतो. कोयनाडला जवळजवळ आता 2 तास झाले आम्ही इकडेच फिरतोय. कोयनाडला असतो आम्ही. हा, बोल काय. आम्ही नसतो तो कोयनाडला असतो आता सध्या. या जयाच्या गावाच्या याच्यामध्ये चक्कर मध्ये आम्हाला तिने चक्करून टाकलं पूर्ण. चक्करून टाकलं. आणि नाही रे, मया नाही, गाय रस्ता बघ, काम होईल ना. तर मित्र कामाचेच फोन चाललेत. आता आम्ही आलोय अलिबागला, राईट मारलाय. कुठलं गाव आहे इकडे? कोयनाड आहे. माझ्या इकडे टुरिस्ट गाईड घेतलाय आम्ही. किती रुपये दिले तुला? 22 रुपये दिले त्याला. कोयनाडला आता आम्ही पोहोचू. इकडे पुढे कामाचे फोन करून चाललेत. गोंधळ चाललाय सगळा गोंधळ. पिकनिक अशी पिकनिक वाटत नाही. इथे यांनी गाणी लावलेत, बानू मुंबईची, बानू का पारू काय लावले, मुंबई की राणू. तर पिकनिकला अशीच मजा येते. श्रीरामनगर आले आता आणि याच रस्त्याने चाललंय. समोर बघा, आज शनिवार असल्याने गाडीला गर्दी सुद्धा खूप आहे. अरे गाणू बंद कर, गाणू याचा एक फोन चालू आहे, याची गाणी चालू आहेत. व्हिडिओ बनवायची का नाही करायचा. कसं आहे माहितीये का, मोजके लोक असतात ते काम गर्दी सुद्धा खूप आहे. हे बघा गाडीला गर्दी बघा. इथे एक आत्मा पडले, इथे एक बसलाय अजून. आता आम्ही पुढच्या सीटवर आलो. गाड्यांची वर्दळ चालू आहे आज शनिवार. एक काम कर, ब्लॉगिंग तू कर. नाही कर. मित्रांनो अलिबागला आता तर मध्ये नाश्त्याला गाडी थांबवले कोयनाडच्या पुढे, आणि हा धरण आहे बघा. आता आम्हाला तिकडून जायला रस्ता आहे, बघतो जायला भेटतं का. हे बघा तिकडे, अबे इथून रस्ता आहे तिथून रस्ता. बघूया व्ह्यू कसा बघतो आपल्याला, बघायला मिळतो का व्ह्यू. जाऊन बघतो एकदा. एवढ्या जवळून धरण बघायला मिळणार पण चांगली गोष्ट आहे. गाई आहे गाई. अरे आबा आहे जरासा रस्ता आहे, गाई नाही बाबा. हे बघा समोर दिसत असेल इकडून. तर कोयनाडच्या पुढे आलात तर हा जरासा एक स्पॉट बघू शकता. मस्त नैसर्गिक स्पॉट आहे. धरण आहे छोटासा. दाखवतो तुम्हाला. आता मजा वाटेल तुम्हाला सुद्धा बघून. कोण नाही, म्हणजे पोहण्याचा वगैरे विषय नाही, लांबूनच फक्त असं बघण्याचा विषय हा, म्हणून बघायला आलो. हा बघा, हा धरण आहे. या धरणाचं कुठलं नाव आहे मला माहिती नाही, पण भारी आहे. बघायला सुद्धा खूप भारी वाटतं लांबून. आता वर जाणार नाही, रिस्क नाही घ्यायची आपल्याला. एक तर प्रवेश निषिद्ध असेल, प्रवेश नसेल इथे. फक्त हा स्पॉट दाखवायचा होता जरासं भारी काहीतरी निसर्गिक. तर परत चाललो आता गाडीच्या इकडे. ह्या सगळ्या पोरांनी नाश्ता करायला गाडी थांबवलेली. आम्ही काय नाश्ता केलं होतं, आता सध्या काय भूक नाही लागले. प्रवासात जराशी भूक लागते, ठीक आहे, काहीतरी छोटं मोठं खाऊन भूक भागले. आता गाडीच्या इथं जाऊया. बघितलं आम्ही धरण बघायचं होता. मित्रांनो आता अशा स्पॉटला उतरलो, एकदम खतरनाक स्पॉट. प्रत्येकाला अलिबागवर आल्यावर एक नंबर आवडणारा स्पॉट आहे हा. बघा भारी वाटतंय ना भाई, एक नंबर. हे बघा हा स्पॉट आहे अलिबागला जाताना. म्हणजे अलिबागवरून आम्ही आता चाललो आहे काशीदला. पावसामुळे पाणी बघा एकदम झालंय कसं तरी, पण मजा वाटते. एक नंबर. हे बघा पोरं आपले इकडे बसले, जस्ट गाडी लावली आता. भारी स्पॉट आहे. समुद्र पाहायला भेटतं आपल्याला.
हे असं आयुष्य जगायचं असतं मित्रांनो. कधीतरी फिरायचं, कधीतरी मजा करायची. काय बोलतो? माणूस नेहमी पैसे कमवतो, सगळ्या गोष्टी घडतात आयुष्यात, पण निसर्गाबरोबर राहणे हे खूप महत्त्वाचं आहे. खूप भारी वाटते. खतरनाक खतरनाक. बघा इथं कल्प्या बसला आहे, इथं आपला हॅरी पॉटर आहे, इथं दीपक हा राजस्थानी. भरती म्हणजे पावसाळ्यात पाणी जास्तच असतं ना रे, त्यामुळे भरती येते.